तुमच्या गावात कधी असा माणूस पाहिलाय का, जो फक्त एक काठी घेऊन येतो आणि अगदी कॉन्फिडंटली सांगतो, "इथे पाणी आहे." आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे नंतर तिथे विहीर काढली तर खरंच पाणी लागतं. हे नेमकं काय आहे? जादू आहे की अंधश्रद्धा? यामागे काही सायन्स लपलेलं आहे. आज आपण या व्हिडिओमधून याची पडताळणी करून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पानाडी लोक कसे पाण्याचा शोध घेतात की या जागेवरतीच पाणी आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही जी पाणी शोधण्याची जी पानाडी लोकांची जी टेक्निक आहे, ही तुम्हाला पण समजून जाईल यामध्ये सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. पानाडी लोक जमिनीखालील पाणी कसं शोधतात? गावाकडे अशा लोकांना आपण पानाडी किंवा पाणी शोधणारे लोक असं म्हणतो. हे लोक साधी काठी, नारळ किंवा एल शेप वायर वापरतात आणि ते म्हणतात की ते जमिनीखालील पाण्याचा अंदाज लावू शकतात. या पद्धतीला डाउजिंग, इंग्लिशमध्ये डाउजिंग असं म्हणतात. आता प्रश्न येतो की हे लोक नेमकं करतात तरी काय? ते एक काठी किंवा वायर हातात घेतात, हळूहळू जमिनीवर चालतात आणि ज्या ठिकाणी पाणी असतं असं त्यांना वाटतं तिथे ती काठी अचानक हलते, वाकते किंवा खाली झुकते. काही लोक तर नारळ वापरतात आणि म्हणतात की जिथे पाणी असतं तिथे नारळ आपोआप फिरतं. हे सगळं बघून साधारण माणूस पूर्णपणे शॉक होतो आणि लगेच विश्वास ठेवतो. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न असा आहे की हे खरंच काम करतं का? की यामागे काही सायन्स आपल्याला काही सांगतं का? अनेक सायंटिस्ट आणि रिसर्चर्स म्हणतात की या पद्धतीला कोणताही स्ट्रॉंग सायंटिफिक प्रूफ नाही. काठी हलते, पण का हलते? यामागे एक कॉन्सेप्ट आहे, ज्याला आपण आयडिओ मोटर इफेक्ट असं म्हणतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या मेंदूतून काही छोटे सिग्नल्स आपल्या हाताला जातात आणि आपल्याला कळतही नाही. पण आपले हात थोडेसे हलतात म्हणजे आपल्याला वाटतं की काठी स्वतः हलते. पण खरं तर आपणच नकळत तिला हलवत असतो. म्हणून अनेक एक्सपेरिमेंटमध्ये असं दिसून आलं आहे की डाउजिंग नेहमी ॲक्युरेट नसतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, काही वेळा पानाडी लोक अगदी बरोबर जागा सांगतात. मग असं का होतं? याचं कारण आहे एक्सपिरियन्स, त्यांना आलेला अनुभव. हे लोक वर्षानुवर्षे जमिनीचं निरीक्षण करतात, त्या जमिनीचा शोध घेतात आणि त्यानुसारच ते आपल्याला त्याची माहिती देतात. त्यांना माहीत असतं की जिथे जास्त हिरवळ आहे, जिथे काही स्पेसिफिक प्रकारची झाडं वाढतात, तिथे जमीन ओलसर असते. तिथे अंडरग्राऊंड वॉटर असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ते सायन्स न वापरता प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन वापरतात. त्यामुळे त्यांचा अंदाज बऱ्याच वेळा बरोबर निघतो. पण आजच्या या मॉडर्न काळामध्ये, आजच्या या आधुनिक युगामध्ये टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान खूप पुढे गेली आहे. आज जिओलॉजिस्ट आणि इंजिनियर्स ॲडव्हान्स मेथड वापरतात, जसं की ग्राउंड वॉटर सर्व्हे, इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी टेस्ट. या मेथड्समुळे जमिनीखाली पाणी आहे की नाही, किती खोल आहे, हे सगळं मोर ॲक्युरेट समजतं. म्हणून आता कन्क्लुजन काय? पानाडी लोक पूर्णपणे चुकीचे नाहीत असं मी म्हणत नाही आहे, कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. पण त्यांची पद्धत 100% सायंटिफिकसुद्धा नाही. त्यात फिजिकॉलॉजी प्लस ऑब्झर्वेशन आणि प्लस थोडा अंदाज असतो. म्हणून ब्लाइंडली विश्वास ठेवू नका, पण त्यांच्या नॉलेजला रिस्पेक्ट जरूर द्या. आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये असा पाणी शोधणारा कोणी आहे का? जर असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि तसेच इंटरेस्टिंग आणि माइंड ब्लोईंग व्हिडिओजसाठी आपल्या मिशनवाला या चॅनलला